बघा, ऊन वाढलंय बरोबर आहे आणि शेवटच्या निवडणूक हे दोन वेगळे प्रश्न आहेत. तुम्ही क्लब करू नका. ऊन वाढलं ही वस्तुस्थिती आहे, परंतु लोकांपर्यंत जाणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि मी आतापर्यंत उन्हाची, पावसाची, थंडीची कधी तमा न बघता लोकांपर्यंत गेलो आहे. अगदी वादळामध्ये, उन्हामध्ये, अगदी वनवा पेटलेला असताना सुद्धा लोकांपर्यंत धावत गेलेलो आहे. जसं काही त्याच्यामध्ये आम्हाला सवय आहे, माझ्या कार्यकर्त्यांना सवय आहे. आम्ही सगळे ग्राउंडवरचे कार्यकर्ते, ग्राउंडवरचे नाही. त्यामुळं मी सुद्धा तिसऱ्यांदा आलो आहे. नाही असं नाही, तिसऱ्यांदा चौथ्यांदा माझी व्हिजिट आहे. आणि लीडचं म्हणाल तर मी 3-4 निवडणुका लढली, चौथी निवडणूक. पहिल्या निवडणुकीमध्ये माझं लीड होतं 27,534 2009ला. नंतर 55-60 हजारचं लीड होतं. त्यानंतर 37,000चं. त्यामुळं हे लीड आमचं कायमच राहणार आहे. काय किती तोडतील काय तोडतील जनता जनार्दन पाहिजे. तर त्यांनी काय बोलावं आणि त्यांना मी काय प्रत्युत्तर द्यावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी 15 वर्ष तर मी काम केलं नाही. मी 25 वर्ष काम करतोय आणि ठीक आहे ना, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी लढाव की नाही लढव, तुमची इच्छा, त्यांची जर कोल्यांची इच्छा असेल मी अजून 4 निवडणुका लढेल, त्यांचा माझा आग्रह असेल. त्यांचा आग्रह आहे का की मी निवृत्त होऊ नये राजकीय सक्रिय राजकारणातून. मला वाटलं माझ्या लाईफ सेट वेगळा आहे, अजेंडा वेगळा आहे. मी उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं, सहकार क्षेत्रामध्ये काम केलं, शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, राजकारणामध्ये किती काम करायचं, काय करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्यामुळं मला वाटलं की नाही ठीक आहे, अजून याच्यानंतर दुसऱ्यांना संधी द्यावी, दुसरी कोणी त्याच्यामध्ये ही जागा घ्यावी. आणि त्यांचा खूपच आग्रह असेल, त्यांना वाईट वाटत असेल की मी जी माझी शेवटची निवडणूक ते भावनिक झाले असेल तर मी पुन्हा लढेल. काय म्हणतात त्या स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात ते, त्यांना माहिती नाही काय. तुम्हाला कोणाला दिसलंय का की मीपणा करतोय? ते मीपणा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. अजित पवारांवर टीका, यांच्यावर टीका, त्यांच्यावर टीका, माझ्यावर रोज घसरणं हा त्यांचा मीपणा आहे. आणि मीपणाच नव्हे तर हे कुठंतरी निवडणूक हातातून निसटल्याची चिन्ह आहे. पण ठीक आहे ना, आता जर कोल्यांना वाटत असेल तसं तर माझी हरकत नाही, मी अजून लढेल. मग त्यांचा आग्रह आहे असं तुमच्या बोलण्यावरून कळालंय की त्यांना वाईट वाटतं की मी अजून लढावं. दादा खरा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, मला ते बोलले की 15 वर्ष नाही. परत प्रत्येक गोष्टीला 15 वर्ष करून चालणार नाही. ज्या याच्यावर तुम्ही निवडून आलात, 5 वर्षात काय केलं, कुठल्याही कामावर कुठलंही एकही रुपयाचं काम झालेलं नाही. 2 कॅमेरे त्यांना अधिकारच पोहोचत नाही ना 15 वर्ष म्हणायचं. आता 15 वर्षाचा माझ्याकडे हिशोब आहे, मी जनतेला दिलेला हिशोब. मी 15 वर्ष जर मी काहीच केलं नसेल तर लोकांनी मला एकदा नाही, दोनदा नाही, 3-3 वेळा कसं निवडून दिलं असेल? अमोल कोल्हेचं बैठक. कारण आहे साहजिक आहे की मी लोकांची कामं केली म्हणून निवडून आलो. 100% सुटेल त्याची तयारी आहे. माझं खासदार नसताना मी नॅशनल हायवे बरोबर अनेक बैठका घेतल्या, नितीन गडकरीबरोबर बैठका घेतल्यात. नितीन गडकरींनी माझ्या मागणीवरून माझ्यासोबत अधिकाऱ्यांना बोलून पुढचं नियोजन केलेलं आहे. मी ह्या विकास कामासाठी निवडणूक लढतोय. बघा, मोदी आणि माझी तुलना करणं नाही, मोदी आणि माझी अशी तुलना करणं. मोदींची गॅरंटी, मोदी देशाचं नेतृत्व करतात, जगामध्ये जगाचं नेतृत्व करतात. त्यांच्या तुलनेमध्ये मी खूप छोटा माणूस आहे. माझी गॅरंटी म्हणजे लोकांना माहिती आहे की मी लोकांमध्ये उपलब्ध राहील, लोकांच्या अडीअडचणीला जाऊन येईल आणि सतत लोकांच्या संपर्कात राहील. ही माझी गॅरंटी आहे. आणि उपलब्ध राहील, उपलब्ध राहणारा खासदार म्हणून माझी ख्याती आहे. तीच परंपरा भविष्यकाळात चालू राहील, ही माझी गॅरंटी पूर्णपणे आहे. रोज सकाळ संध्याकाळ माझा त्यांचा संपर्क आहे. ते त्यांच्या दिसेल ना. अजून तर वेळ आहे, अजून मी फॉर्मही नाही भरला. तुम्ही का घाई करता एवढी? मला खरं पत्रकारांना एवढी माझी का काळजी आहे तेच कळत नाही. विशेष करून आमचे नजीमुल्ला खूप माझी काळजी करतात. काळजी करू नका महेश दादा. माझं सकाळीच बोलणं झालंय, रात्री पण बोलणं झालंय, ते माझ्या बरोबर आहे. आणि मी अजून फॉर्म भरलेला नाहीये. फॉर्म भरल्यानंतर आणि त्यांचं काम थांबलेलं नाहीये. त्या संघटनेमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सातत्यानं चालू आहे. तर माझी महापौर यांना विचार आणि ते मला सांगतात की आज इथं बैठक घेतोय, मी उद्या तिथं घेतोय. त्याकडून बैठका चालू आहे, काम चालू आहे. दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर दिसेल. याच्यामध्ये लोकशाही धोक्यात आली.
राजा उपमा ठीक आहे ना, राजा म्हटलं काय, लोक प्रेमानं म्हणतात राजा, त्याला काय, त्याच्यामध्ये चुकीचं काय वाटलं तुम्हाला? शिरूरचा राजा ठीक आहे ना, आता एखाद्याला घाटाचा राजा, आता आमचे हे घाटाचा राजा म्हणजे काय लोकशाही धोक्यात आली का? हे बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं काम करतं बघा, बऱ्याच ठिकाणी लिहिलंय घाटाचा राजा, असं काही नाही. हे ह्याच्यावर पत्रकारांनी नाही नाही ते काढणं म्हणजे मला विनोद वाटतो हा. च्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.